आपल्या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. आज 1 एप्रिल हा महिना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं चिंतन आपण एप्रिल महिन्यामध्ये करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण 14 एप्रिलला जरी साजरी करत असलो तरी हा संपूर्ण महिना आपण बाबासाहेबांच्या विचारांचं जागर, बाबासाहेबांनी पेरलेल्या विचाराचं बीज आपण पुन्हा पुन्हा पेरण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि त्या निमित्तानेच आज 1 एप्रिल म्हणजे आर्थिक वर्षाची सुरुवात आजपासून होते. त्याबद्दल आपल्या सर्वांना या नवीन आर्थिक वर्षामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक प्रगती करावी यासाठी प्रथम शुभेच्छा देतो. या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने आज अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर एक संविधानाचे शिल्पकार, भारतीय घटनेचे रचनाकार, राष्ट्रनिर्माते, अनेक अंगाने आपण बाबासाहेबांना अभ्यासलेला आहे. मात्र बाबासाहेबांचा खऱ्या अर्थाने जो विद्यार्थी दशेपासूनचा जो पिंड होता तो एक संशोधक, एक विद्यार्थी, एक अभ्यासक या वृत्तीचा होता. आणि म्हणून बाबासाहेबांचं पूर्ण शिक्षण हे अर्थशास्त्रामध्ये झालेलं आहे. उच्च शिक्षणावर बाबासाहेबांच्या जर आपण आज पूर्णतः पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांनी पूर्ण शिक्षण हे अर्थशास्त्रामध्ये केलेलं आहे. त्याबद्दल चर्चा आपण या 1-1.5 तासामध्ये करणार आहोत. अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी माझी छोटीशी ओळख करून देतो. मी डॉक्टर मोहन कांबळे. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. माझं शिक्षण हे अर्थशास्त्रामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठातून झालेलं आहे. गेली 15 वर्षापासून मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी, अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून काम करत आहे. आणि एक बाबासाहेबांच्या विचाराचा पाईक म्हणून, त्यांच्या विचाराचा एक विद्यार्थी म्हणून, बाबासाहेबांच्या अभ्यासाचं सूक्ष्म निरीक्षण, त्यांचं अध्ययन करून, बाबासाहेबांच्या विचाराचं पुन्हा पुन्हा चिंतन करून हे समाजापर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार कशा पद्धतीने पोहोचता येईल याबद्दल हा नेहमीच माझा ध्यास राहिलेला आहे. दरवर्षी आपण बहुजन संघटक मार्फत अशा पद्धतीची व्याख्यानमाला घेतच असतो. मागच्या 1-2 वर्षामध्ये सुद्धा हा प्रयोग झालेला आहे. तर या सगळ्या बहुजन संघटक टीमचं मी प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आज याच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर आपल्याला लक्षात येतं बाबासाहेबांनी उच्च शिक्षण हे कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रामध्ये संशोधन केलेलं आहे. भारतातील सामाजिक स्थिती तसेच आपले राष्ट्रप्रेम जागे ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी दोन्हीही त्यांच्या प्रबंधामध्ये वंचितांच्या जगण्याचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे बाबासाहेब धर्म, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र एक ना अनेक अशा कोणत्याही विषय त्यांच्या प्रज्ञेच्या कक्षातून सुटलेला नाहीये. त्यांच्या सर्व उपलब्ध लेखनातून, भाषणातून किंवा साहित्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या आणि हृदयाच्या सर्वात जवळचा असणारा विषय होता तो म्हणजे अर्थशास्त्र. आणि त्याच विषयाला आज आपण हात घालतोय. बाबासाहेबांचा एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून किंवा एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते या तुम्हाला दिसत असेल. बाबासाहेबांनी जे काही शिक्षण अर्थशास्त्रामध्ये जे काही लिखाण केलेलं आहे, त्यांचा MA चा, PhDचा, MScचा आणि DScचा जो काही विषय त्यांनी अभ्यासलेला आहे, जो काही प्रबंध रूपाने आपल्या समोर आणलेला आहे, तो या 2 पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण महाराष्ट्र शासनाने हे पुस्तक हे खंड पब्लिश केलेलं आहे. हा इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये उपलब्ध आहे. या व्याख्यानामध्ये आजच्या मी याच घटकावर बोलणार आहे. बाबासाहेब सामाजिक, राजकीय आणि अन्य घटकामध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे याबद्दल मी जास्त बोलण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण आज केवळ मी बाबासाहेबांच्या आर्थिक विचारावर बोलणार आहे. आणि म्हणून या ग्रंथाचा, हे महाराष्ट्र शासनाचा सर्वमान्य ग्रंथ आहे. ह्याच्या पलीकडे बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही लिखाण केलेलं आहे ते लिखाण जशास तसे या
ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाबासाहेब विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्रामध्ये घेतलेल्या पदव्या जर आपण बघितल्या, आपल्याला माहित आहे बाबासाहेबांचं BA 1913 मध्ये मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र विषयामध्ये त्यांनी पदवी मिळवली. MA 1915 मध्ये कोलंबिया विद्यापीठात ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्तीय व्यवस्था या ह्याच्यावरती प्रबंध सादर केला. PhD 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठातच ब्रिटिश काळातील प्रांतिक वित्तीय व्यवस्थेचा विकास याच्यावरती बाबासाहेबांना PhD प्रदान करण्यात आली. त्यानंतर लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये 1917 मध्ये बाबासाहेबांनी MSc केली. द प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण या घटकावर बाबासाहेबांनी प्रबंध सादर केला. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे DSc. ही पदवी बाबासाहेबांना 1922 मध्ये अनेक चर्चा, विनिमय, वादविवादानंतर डॉक्टर ऑफ सायन्स DSc लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेबांना प्रदान करण्यात आली. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, रुपयाचा प्रश्न आणि त्याचा उगम आणि उपाय, हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. भारताच्या भविष्याची आर्थिक विवरचनेची यामध्ये संकल्पना बाबासाहेबांनी मांडलेली आहे. या सर्व बाबासाहेबांच्या प्रबंधावर आपण प्रकाश टाकला तर प्रकाशाने आपल्याला लक्षात येतं की बाबासाहेबांनी कशा पद्धतीने अर्थशास्त्राच्या विषयाला हात घातलेला आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये 1913 ते 16 दरम्यान विद्यार्थी दशेमध्ये असताना बाबासाहेबांनी शिक्षण घेऊन नोकरी किंवा घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यापेक्षा पदव्युत्तर शिक्षण घेणे, आपली शैक्षणिक पात्रता आणखीन वाढवणे असे पर्याय होते. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बडोदा संस्थानाचे राजे महाराज शहाजीराव गायकवाड यांच्याकडे जाऊन सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या संदर्भात चर्चा करत असताना कशा पद्धतीने समाजावरती स्वतःवरती कसा सामाजिक अन्याय होतोय हे सांगत असताना शहाजीराव गायकवाड यांनी ते पूर्ण ऐकून घेतलेलं आहे. पण त्यावर प्रतिक्रिया देत असताना शांतपणे बाबासाहेबांना उच्च शिक्षणासाठी दरवर्षी बडोदा संस्थानातून 4 विद्यार्थी प्रदेशामध्ये पाठवले जायचे. त्यामध्ये त्या 4 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांना शहाजीराव गायकवाड यांनी पाठवण्याचं ठरवलं आणि या सामाजिक न्यायाचं अन्यायाचं प्रतीक कशा पद्धतीने बहरत गेलं हे आपल्याला पुढे दिसणार आहे. 4 एप्रिल 2013 मध्ये बडोदा संस्थानाच्या अधिकाऱ्याने प्रदेशात अभ्यास करण्यासाठी 4 विद्यार्थी निवडले. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश होता. या प्रत्येकास दरमहा 11.5 पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यासाठी एक करारपत्र लिहून घेण्यात आले. साक्षीदार म्हणून त्रिभुवनजी व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी 18 एप्रिल 1913 रोजी यावरती सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत 15 जून 1913 ते 14 जून 1916 पर्यंत एकूण 3 वर्षाची होती. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला रवाना झाले. मुंबईच्या बंदरातून SN अंकोना बोटीतून प्रवास करून 11 जुलै 1913 रोजी दुपारी 12 वाजता अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे पोहोचले. या शहरातील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी जुलै 1913 ते 1916 या 3 वर्षात प्रवेश घेतला आणि तो प्रवेश होता MA साठी, पदव्युत्तर पदवीसाठी. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासन आणि वित्तीय व्यवस्था याच्यावरती बाबासाहेबांनी प्रकाश टाकला. 15 मे 1915 तो प्रबंध ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्तीय व्यवस्था हा सादर केला. तत्कालीन ईस्ट इंडिया कंपनी त्या काळातील जमीन, महसूल जमा करण्याची जी काही जमीनदारी, रयतवारी, मिठावरील कर, कस्टम ड्युटी, स्टॅम्प ड्युटी इत्यादी तर्कशुद्ध विचार यामध्ये केलेले आहेत. ही चकित करणारी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी 1772-93 पासून 1857-58 पर्यंत भारताच्या राज्यकारभारावर कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडून जोपर्यंत भारताचा राज्यकारभार कंपनीकडून ब्रिटिश सरकारकडे जाईपर्यंत म्हणजे 66 वर्षांचा कंपनीचा जमा हिशोब त्यामध्ये मांडलेला आहे. यामध्ये कंपनीने कशा पद्धतीने भारताच्या आर्थिक शोषण केलेलं आहे, आर्थिक लुबाड केलेली आहे. बाबासाहेबांनी कंपनीच्या धोरणांचे यामध्ये वाभाडे काढलेले आपल्याला दिसतात. खऱ्या अर्थाने तत्कालीन परिस्थितीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याने कशा पद्धतीने भारताच्या वित्तीय व्यवस्थेचं किंवा एकूण जी काही महसूल व्यवस्था होती
त्या संदर्भात यामध्ये प्रकाश टाकलेला आपल्याला दिसून येतो. सखोल चर्चा करायला गेली तर खूप वेळ लागेल, त्यामुळे ओझरता आपण या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारावर प्रकाश टाकणार आहोत. 1913 मध्ये जेव्हा न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात पोहोचले, तेव्हा तिथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन सेलिग्मन यांच्या प्रभावाने, यांच्या मार्गदर्शनाने पदव्युत्तर पदवीसाठी हा विषय बाबासाहेबांनी प्रबंध लिहून ऍडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण केला. ईस्ट इंडिया कंपनीची पाळंमुळं भारतात जेव्हा रुजली, तेव्हा प्रशासन आणि वित्त व्यवहार कसा परिणाम झाला आणि त्या भारतीय जनतेवर त्याचा कसा अन्याय झाला, अशी मांडणी बाबासाहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. एकीकडे भारतातलं ऐतिहासिक जीवन कसं बदललं हे सांगताना ब्रिटिश सत्ता ही भारतासाठी आर्थिक गुलामगिरी कशी ठरली याची निर्भयपणे मांडणी डॉक्टर बाबासाहेब यांनी ठिकाणी केलेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की भारताच्या आर्थिक घडीबाबत त्यांचा विचार हा विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेपासून आर्थिक प्रश्नावर त्यांच्यातला जो अर्थतज्ञ होता तो विद्यार्थी दशेपासूनच घडत होता असं म्हणायला हरकत नाही. बाबासाहेबांनी MA शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याच विद्यापीठामध्ये एडविन सेलिग्मन यांच्याच मार्गदर्शनाखाली 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये PhD प्रबंध सादर केला. नॅशनल डिव्हिडंड हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी, राष्ट्रीय लाभांश, एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास, अर्थतज्ञ एडमिन R. सेलिग्मन यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेबांनी हा ग्रंथ ब्रिटिश काळातील प्रांतीय आणि वित्तीय व्यवस्थेचा विकास 1927 मध्ये पब्लिश केलेला आहे. हा ग्रंथ बाबासाहेबांनी ब्रिटिश काळातील प्रांतिक वित्तीय व्यवस्थेचा विकास या नावाने 1927 मध्ये का पब्लिश केला? कोलंबिया विद्यापीठाने एक आट घातलेली होती. ती आट म्हणजे बाबासाहेबांना त्यांचा प्रबंध हा 1917 मध्येच विद्यापीठाने मान्य केला, मात्र जोपर्यंत तुम्ही हे पब्लिश करणार नाही तोपर्यंत बाबासाहेबांना डॉक्टर लावण्याची परवानगी दिली, मात्र डिग्री अवॉर्ड ही 1917 मध्ये करण्यात आली. आणि म्हणून या प्रबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1833 ते 1920-21 पर्यंतचा जो 67-68 वर्षाचा कालखंड, म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलाही संशोधक विद्यार्थी 5 ते 10 वर्षाचा रिसर्च करण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी 60-70 वर्षाचा इतिहास खोदून त्याच्यावरती विवेचन करणे, त्याच्यावरती टिप्पणी करणे, एवढी जिज्ञासू वृत्ती बाबासाहेबांच्या मध्ये होती. आणि म्हणून त्या काळात केंद्र सरकार, इम्पेरियल आणि प्रांतिक सरकार प्रोव्हिजनल वित्तीय संबंध कसे बदलले, देशाच्या वित्तीय व्यवस्थेची मूलगामी बदल कसे झाले, केंद्र व प्रांतिक सरकार याची कर, उत्पन्नाचे वाटप, कराची व्यवस्था कशी बदलत गेली, अर्थसंकल्पाचे स्वरूप कसे बदलले, इत्यादी मूलगामी संशोधन या प्रबंधामध्ये बाबासाहेबांनी मांडलेली आहे. तत्कालीन भारताच्या म्हणजे मद्रास प्रांत असेल, मुंबई प्रांत असेल किंवा संयुक्त प्रदेश असेल, पंजाब, बिहार मध्ये, या सगळ्या प्रदेशामध्ये ब्रिटिशांनी भारताच्या एकूण वित्तीय व्यवस्थेचे कशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीने प्रशासन व्यवस्था केलेली आहे या प्रबंधामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा ग्रंथ वर्णनात्मक आणि विश्लेषणात्मक असल्यामुळे बाबासाहेबांनी ब्रिटिशांच्या कार्याचं, त्यांच्या प्रशासनाचं या ठिकाणी वर्णनात्मक आणि विश्लेषण पद्धतीने मांडणी केलेली आहे. आणि त्यातले दोष त्यांनी कशा पद्धतीने वित्तीय व्यवस्थेच्या या ठिकाणी प्रांतिक सरकारच्या जबाबदाऱ्या कशा होत्या, एकूण उत्पन्न आणि जमा त्यांचं न्याय वाटप कशा पद्धतीचं होतं, त्याचबरोबर ब्रिटिशांची पैसा पुरवण्याची जी काही पद्धत होती, केंद्रीय पद्धत, या सर्व याच्यावरती बाबासाहेबांनी या प्रबंधामध्ये आपले विचार मांडलेले आहेत. या प्रबंधाचाच जेव्हा विचार आपण करतो तेव्हा आत्ताच्या आपल्या वित्तीय व्यवस्थेमध्ये राज्यघटनेच्या 12व्या विभागात कलम 264 ते 300 कलमान्वये वित्त आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. केंद्र आणि राज्य याच्यामध्ये वित्तीय निधीचे वाटप कसं केलं पाहिजे, त्याच्यानंतर सार्वजनिक वित्तीय व्यवस्था, पब्लिक फायनान्स या क्षेत्रातील अर्थतज्ञ डॉक्टर एडविन सेलिग्मन हे आंबेडकरांच्या प्रबंधाचे मार्गदर्शक होते. त्यांनी या संशोधनाची मांडणी किंवा प्रशंसा करताना बाबासाहेबांनी कशा पद्धतीने केलेली आहे, तर बाबासाहेबांनी त्यांच्या देशातील वित्तीय क्षेत्रात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विषयाची मांडणी अत्यंत वस्तुनिष्ठ आणि तटस्थपणे केलेली आहे. या शब्दामध्ये त्यांचं कौतुक केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एकूणच एखाद्या संशोधकाची
एखाद्या विद्यार्थ्याची आपल्या गुरुकडून काय अपेक्षा असू शकते, तर या पद्धतीने सेलिगमन यांनी डॉक्टर बाबासाहेबांचं कौतुक केलेलं आहे, की आपल्या देशातील वित्तीय व्यवस्थेची घडी जी आहे ती कशा पद्धतीने बदलत गेली, हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. बाबासाहेबांना जेव्हा 1917 मध्ये डॉक्टरेट अवॉर्ड झाली, तेव्हा बाबासाहेबांच्या एकूण विचारामध्ये भारतीय वित्तीय व्यवस्थेचं शोषण, सामाजिक घटकांचा तर अभ्यास बाबासाहेब सुरुवातीपासून करत होतेच. त्याचबरोबर ब्रिटिशांची साम्राज्यशाही, त्यांचं कर व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्यांची कर संरचना, प्रांतिक संरक्षणाची छाननी इत्यादी घटकावरती बाबासाहेबांनी सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करून या घटकामध्ये त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रबंधाचा ब्रिटिश भारतातील प्रांतीय अर्थव्यवस्थेची उत्क्रांती या नावाने लंडन PS किंग अँड कंपनीने ग्रंथ रूपात बाबासाहेबांचं हे ग्रंथ पब्लिश केलेला आहे. 8 जून 1927 रोजी हा ग्रंथ डॉक्टरेट पदवीसाठी रितसर पब्लिश करण्यात आला आणि बाबासाहेबांना 1927 मध्ये ही रितसर पदवी देण्यात आली. सेलिगमन हे त्यांचे खूप जवळचे आणि महत्वाचे मार्गदर्शक होते. हा ग्रंथ त्यांनी सयाजीराव गायकवाड यांना अर्पित केलेला आहे. म्हणजे एकूणच या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी भारताच्या एकूणच ऐतिहासिक ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्थेचं विवेचन आणि एकूण महसूल व्यवस्थेचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांची आत्मीयता शिक्षणाबाबतीत कमी झालेली नाहीये. बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये लंडन या ठिकाणी प्रयाण केलं. यासाठी त्यांचे गुरु बाबासाहेबांचे सेलिगमन हे फार जवळचे गुरु होते. त्यांच्या शिफारशीनुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार बाबासाहेबांनी लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांना प्रवेश मिळण्यासाठी मदत सुद्धा केली आपल्याला दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील आपला अभ्यासक्रम संपल्यानंतर पुढील शिक्षण लंडनमध्ये करण्याचं 1916च्या जून महिन्यात ते लिव्हरपूल बंदरात उतरले आणि पुढचा प्रवास करून ते लंडन ठिकाणी पोहोचले. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सीगर यांनी लंडन विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ एडविन कॅनन यांना आंबेडकरांसाठी एक परिचयपत्र दिले. कोलंबिया विद्यापीठातील MA आणि PhD पदवीसाठी आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता. त्यामुळे BSc ची परीक्षा न देता थेट MSc साठी प्रवेश मिळावा अशी एडविन कॅनन यांनी शिफारस करून बाबासाहेबांचं प्रवेश लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये पूर्ण केलेला आहे. ही सर्व मांडणी आपल्याला या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बाबासाहेबांचं जे काही मूळ ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून ही सर्व मांडणी करत असताना थोडंसं कंटाळवाणं आणि थेरॉटिकल वाटत असेल, मात्र बाबासाहेबांचं जे चिंतन आहे ते आपण या पद्धतीने अभ्यासलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांना MSc साठी प्रवेश घेत असताना सेलिगमन असतील, सिडने बे असतील किंवा एडविन कॅनन यांच्या मार्गदर्शनाखाली MSc साठी बाबासाहेबांनी प्रवेश घेतला आणि या ठिकाणी त्यांनी MSc च्या पदवीसाठी द प्रोव्हिजनल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स, भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय वित्तीयकरण याच्यावरती प्रबंध सादर केला. बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची कालमर्यादा या ठिकाणी संपल्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून भारतात परतावे लागले. लंडन सोडण्यापूर्वी बाबासाहेबांनी पुढील 4 वर्षात 1917 ते 1921 पर्यंत अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करावे असे लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स कडून बाबासाहेबांना सांगण्यात आलं. बाबासाहेब परत जेव्हा इंडियामध्ये येतात, आपल्याला माहित आहे बाबासाहेब जेव्हा येतात, बाबासाहेबांनी 1920 मध्ये काय केलेलं आहे, शाहू महाराजांची भेट कशी झालेली आहे, सामाजिक चळवळीकडे त्या दरम्यान बाबासाहेबांनी कशा पद्धतीने नोकरीसाठी बाबासाहेबांनी बडोदा संस्थानात काय काय झालं हे आपल्या सर्वांना माहित आहे. मात्र हे सर्व करत असताना शाहू महाराज, राजश्री शाहू महाराज यांच्या मदतीने बाबासाहेब परत लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1920च्या दरम्यान परत येतात आणि MScचं उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी लंडन स्कूल्स मध्ये परत दाखल होतात. या फोटोमध्ये जर तुम्हाला दिसत असेल, बाबासाहेबांचे सहकारी, त्यांचे शिक्षक हे सगळे लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1916 ते 17 मध्ये आपल्याला तिथे पाहायला मिळतात. दुसऱ्या लाईन मध्ये उजवीकडे पहिल्या याच्यावरती बाबासाहेबांनी चष्मा घातलेला आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना भारतामध्ये एवढं सामावून घेण्याची वृत्ती कुठल्याही उच्चवर्णीय किंवा अभ्यासकामध्ये आपल्याला दिसलेली नव्हती. मात्र परदेशामध्ये
बाबासाहेबांना मान सन्मानाने एक हुशार विद्यार्थी, एक चाणक्य संशोधक म्हणून बाबासाहेबांना मान सन्मानाने या ठिकाणी आपल्याला या फोटोमध्ये पाहताना दिसतो. ही बाब प्रचंड अभिमानाची आहे, कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना जी काही अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले, त्यामुळे आजची जी काही परिस्थिती बाबासाहेबांनी त्यातून निर्माण केलेली आहे ते आपण विसरता कामा नये. MSCचं शिक्षण जसं मी म्हणालो की 30 सप्टेंबर 1920 मध्ये परत बाबासाहेबांनी शाहू महाराजांच्या मदतीने MSc आणि ग्रेस इन मध्ये जे काय बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी मिळवलेली आहे. 1921 मध्ये 20 जून 1921 मध्ये अर्थशास्त्राची MSc पदवी पूर्ण करून बाबासाहेब MSc अवॉर्ड झालेले आहेत. त्याच दरम्यान एडविन कॅनन यांच्या सहमतीने 28 जून 1922 रोजी ग्रेस इन संस्थेमध्ये त्यांनी बॅरेट लॉला प्रवेश घेतला होता. तीही पदवी 1922 मध्ये बाबासाहेबांनी मिळवलेली आहे. या सर्वातून बाबासाहेबांचा जो काही विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक ही जी काही वृत्ती आपल्याला दिसते, आज यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, खूप काही प्रेरणा घेण्यासारखी आहे. असंख्य लोक यातून प्रेरणा घेतात. जगभरामध्ये बाबासाहेबांच्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी शिक्षण घेतलेलं आहे, 100 वर्षाहून अधिक काळ झालेला आहे, तरी पण बाबासाहेबांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स असेल, कोलंबिया विद्यापीठ असेल किंवा ग्रेस विद्यापीठ असेल, या ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा किंवा त्या विद्यापीठाचा विद्यार्थी म्हणून सन्मानाने आजही तो सन्मान बाबासाहेबांना दिला जातो. एवढंच नाही तर त्यांच्या नावाने ग्रंथालय, म्युझियम, 125व्या जयंतीनिमित्त लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये बाबासाहेबांच्या पूर्ण कालखंडाचं चित्र प्रदर्शन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट 100 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबांचा पहिला विद्यार्थी, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1925व्या जयंतीनिमित्त त्या ठिकाणी प्रदर्शन भरलेलं आपल्याला पाहायला मिळालं. कोलंबिया विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा तिथे आपल्याला पाहायला मिळतो. हे कशाचं प्रतीक असेल तर बाबासाहेबांच्या चिंतनाचं, बाबासाहेबांनी केलेल्या अभ्यासवृत्तीने भारतालाच नव्हे तर जगाला एक विद्यार्थी, एक संशोधक कसा असला पाहिजे हे दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून जगभरातील सर्वोत्कृष्ट जे काही विद्यापीठे आहेत त्याची दखल बाबासाहेबांच्या या विचाराची, त्यांच्या या अभ्यासवृत्तीची घेतलेली आहे. बाबासाहेब लंडन स्कूल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये MSc घेऊन थांबलेले नाही आहेत. MSc झाल्यानंतर बाबासाहेबांनी DSc साठी प्रवेश घेतला आणि DSc साठी बाबासाहेबांनी रुपयाची समस्या, तिचा उगम आणि उपाय, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा प्रबंध 1922 मध्ये सादर केला. याच्यावरती एडविन कॅनिंग आणि बाबासाहेब याच्यामध्ये वादविवाद झाले. हा ग्रंथ खऱ्या अर्थाने भारतीय वित्तीय व्यवस्थेचा आरसा आहे. कारण एकूण पहिल्या MA आणि PhDच्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी व्यापार, कर रचना याच्याबद्दल खूप सखोल चिंतन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे. मात्र बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये रुपया कशा पद्धतीने अवमूल्यन केलं जातं, रुपयाचं व्हॅल्यू कसं ठरवलं जातं किंवा रुपया कशा पद्धतीने अवमूल्यनात्मक दाखवला गेला याचं पुन्हा पुन्हा आठवण या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी करून दिलेली आहे. एवढंच नाही तर रुपयाच्या मूल्यासाठी बाबासाहेबांनी सर्वसामान्य शोषित कष्टकरी लोकांसाठी रुपया कसा महत्वाचा आहे किंवा बाबासाहेबांनी रुपयाच्या बाबतीमध्ये वस्तूच्या किमती आणि रुपयाचं व्हॅल्यू याची सांगड घालत असताना देशातील, जगभरातील विद्वान लोकांशी वाद घातलेला आहे. तत्कालीन जॉन मेनॉर्ड केन्स नावाचा जगभरातला केम्ब्रिजचा मोठा प्राध्यापक, तत्कालीन परिस्थितीमध्ये जॉन मेनॉर्ड केन्स यांच्या पुढे कोणीही बोललं जात नसतं किंवा तत्कालीन एवढा मोठा अर्थशास्त्रज्ञ नव्हताच. आणि म्हणून बाबासाहेबांनी अशा विचारवंताशी सुद्धा वाद घातला आणि भारताच्या रुपयाचं संवर्धन कसं झालं पाहिजे यासाठी ठणकावून या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. सर वॉल्टर ॲडम्स म्हणाले होते की या शतकातील भारताच्या विकासाला आकार देण्यासाठी विद्वान आणि कृतिशील व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णायक भूमिका बजावलेली आहे.
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी 1923 मध्ये त्याचा पहिला खंड प्रकाशित करा. त्यावेळेस बाबासाहेबांचं वय 32 वर्षाचं होतं अवघं. त्यांच्या आयुष्यातली पहिली डॉक्टरेट मिळून जगभरामध्ये म्हणजे भारतामध्ये तर तत्कालीन परिस्थितीमध्ये कोणी नव्हतं, आजही कदाचित कोणीच नाहीये. या प्रबंधानं भारतीय अर्थविश्वात त्यांची सगळी सूत्र हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातून उभ्या राहिलेल्या चर्चांना आणि घेतल्या गेलेल्या निर्णयानं आज भारतीय अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारी संस्था म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. खऱ्या अर्थानं आज लोकसत्तामध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं. त्याबद्दल बोलणं संयुक्तिक नाहीये, मात्र बाबासाहेब याबद्दल लिहिताना त्यांची पेन काय कुठे थांबली काय माहीत. मोठा अर्थतज्ञ कुलगुरू रिझर्व्ह बँकेत काम केलेल्या माणसाने बाबासाहेबांच्या विचाराबद्दल खुलेपणानं लिहिलं पाहिजे होतं. पण जर आजचा जर आर्टिकल तुम्ही बघितलं, खरंच आमचा बाप आणि आम्ही इथपर्यंतच हे विचार संयुक्तिक आहेत का, किंवा मी आंबेडकर किंवा मी आंबेडकरांपेक्षा कसा काय आहे हे सांगण्याचा तरी प्रयत्न नाही ना. मी छोटासा विद्यार्थी आहे, मात्र हे बोलण्याचं धाडस मला खूप मोठं होईल. पण हे आर्टिकल आपण सगळ्यांनी वाचले पाहिजे. आपल्या समाजातील हे विचार का बाबासाहेबांच्या विचारांना कमी करण्याचा प्रयत्न करतात माहित नाही. अर्थशास्त्राचा अभ्यासक असलेला माणूस अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या विचार खुले मनाने लिहिलं पाहिजे होतं. आता त्याने लिहिला असेल किंवा संपादकांनी छापलाय की नाही मला माहित नाही, मात्र कोट केलेला एक इन ब्रॉकेटमध्ये लिहिलेला आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा आणि रिझर्व्ह बँकेचा तत्कालीन परिस्थितीमध्ये काय संबंध होता, किंवा ह्या सगळ्या ग्रंथाचा अभ्यास त्यांना भेट दिली पाहिजे कदाचित. असो, बाबासाहेबांचं विनिमय दर, रुपयाच्या विनिमय दराबाबतीतला जो काही आजही डॉलर, रुपया, युरो, रुपया किंवा इतर जे काही चलन आहेत त्याचा विनिमय दर कसा ठरला जातो आज तुम्हाला आम्हाला कदाचित खूप कमी माहीत असेल. पण बाबासाहेबांनी त्या कालखंडामध्ये खूप स्पष्ट सांगितलेलं आहे की विनिमय दर $1 बरोबर आज 83-85 रुपये उदाहरणादाखल घेतलेला आहे. $1 ₹50 असल्यास अमेरिकेला $1 मध्ये भारतातील 50 रुपये किमतीचा माल विकत घेता येईल. हाच विनिमय दर $1 बरोबर 60 रुपये झाल्यास $1 मध्ये अमेरिकेला 60 रुपये माल विकत घेता येईल. कारण रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत वाढली, त्यामुळे भारताची अमेरिकेला निर्यात स्वस्त व भारताची अमेरिकेत होणारी आयात ही महाग होणार आहे. आणि आजही तत्व तेच आहे. आपला रुपया म्हणजे $1 बरोबर 83-85 रुपयेच का? मागणी पुरवठा, आता मागणी डॉलरला जास्त आहे. जगभरामध्ये भारताचे किती लोक काम करतात, रुपयाला मागणी आहे की नाही, हा सगळा अर्थतज्ञाचा एक छोटा अभ्यासक आहे, तेवढे मी या ठिकाणी विचार तिथपर्यंत माझी मजल नाही आहे. मात्र चलनाच्या अशा विनिमय दरांचे मानांक तत्कालीन परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जे काही केन्स यांच्या वादविवादात हे आपल्याला पाहायला मिळतात. आता सर्वसामान्यांना हे चलनाचे विनिमय दर कसे ठरतात, काय ठरतात, किंवा एक विद्यार्थी म्हणून हे चिकित्सक विद्यार्थी मांडणी करत असताना मला खूप बाबासाहेबांच्या विचाराचं खूप मला कौतुक वाटतं. तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वर्ण मानांक गोल्ड स्टँडर्ड पद्धतीचं बाबासाहेबांनी समर्थन केलं होतं. म्हणजे स्वर्ण मानांक ही पद्धत चलनाची नाणी आणि नोटा हे सोन्याच्या ह्याच्यामध्ये रूपांतर करत होती. मात्र स्वर्ण विनिमय मानांक हे नोटाच्या रूपामध्ये मानक करायला थोडंसं अवघड जात होतं, आणि म्हणून बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वर्ण मानक गोल्ड स्टँडर्ड पद्धतीचं समर्थन करायला आपल्याला पाहायला मिळतं. स्वर्ण मानक व स्वर्ण विनिमय हे एक तत्कालीन परिस्थितीमधले जे काही अर्थशास्त्रज्ञ होते, लॉर्ड केन्स यांनी स्वर्ण विनिमय पद्धतीचे पुरस्कर्ते होते, तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वर्ण मानांक गोल्ड स्टँडर्ड पद्धतीचं समर्थन केलं होतं. या दोन्हीतला फरक असा की स्वर्ण मानांकामध्ये स्वर्णांची नाणी चलन म्हणून वापरली जातात व चलनी नोटा सोन्यात बदलता येतात. या उलट स्वर्ण विनिमय मानांकनामध्ये चलनी नोटांचा वापर होतो आणि एका निश्चित केलेल्या दराने चलनी नोटा सोन्यात बदलता येतात. म्हणजे स्वर्ण मानक पद्धती चलनामध्ये सहज रूपांतर, चलनी नोटा असतील किंवा चलनी नाणी असतील यात सहज रूपांतरण करता येऊ शकतात. स्वर्ण विनिमय
मानकामध्ये चलनी नोटांचाच वापर एका निश्चित दराने केला जातो. आजही तीच पद्धत आहे. म्हणजे रुपया किंवा चलन छापत असताना आज याच अशाच अंगांचा विचार करून चलन आज मार्केटमध्ये आणलं जातं. आज देशामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये चढ-उतार कशा पद्धतीने होतात, हा विचार सुद्धा बाबासाहेबांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेला आहे. म्हणजे वस्तूच्या किमतीमध्ये मोठे चढ-उतार न होऊ देणे, म्हणजेच अधिकाधिक स्थिर ठेवून महागाई न होऊ देणे, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वर्ण मानांक गोल्ड स्टँडर्डच्या पुरस्काराची प्रमुख भूमिका होती. महागाई, कष्टकरी गरीब जनता यात भरडली जाऊ नये म्हणून त्याचा विरोध बाबासाहेबांनी केलेला होता. तसेच महागाईमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अधिक विषम वाटप होऊन श्रीमंत आणि गरीब अशी दरी गरीब राहतील आणि श्रीमंत श्रीमंत होत जातील. त्यामुळे बाबासाहेबांनी स्वर्ण मानांकांचा पुरस्कार केला. सोन्याचा साठा नियंत्रित असल्याने ते मानांक केल्यास रुपयाचे मूल्य स्थिर राहील अशी बाबासाहेबांची धारणा होती. हा युक्तिवाद प्रचंड गाजला. लॉर्ड मेनॉर्ड केस यांच्याशी हा युक्तिवाद करून बाबासाहेबांनी स्वर्ण मानांकासाठी हट्ट धरला होता आणि तोच पुढे जाऊन बाबासाहेबांनी हा रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये किंवा एकूण त्या ग्रंथाची मांडणी करत असताना बाबासाहेब इथेच थांबले नाही आहेत. भारताच्या एकूण वित्तीय संरचनेचं, बँकिंग व्यवस्थेचं मांडणी करत असताना केवळ रुपया किंवा चलनाचा स्टँडर्ड किंवा वस्तूच्या किमती, वस्तूचा विनिमय याच्यावरती भाष्य न करता एकूण पैसा हाताळणारी, चलन हाताळणारी व्यवस्था कशी आहे याच्यावरती सुद्धा बाबासाहेबांनी फोकस केलेला आहे. बाबासाहेबांचं चिंतन भारतीय बँकिंग व्यवस्थेचा आणि रिझर्व्ह बँकेचा इतिहास 1753 ते 1935 या दरम्यानचा अभ्यास या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे. म्हणजे भारताची गंगाजळी सांभाळणारी, चलन व्यवस्था नियंत्रित करणारी सगळ्यांची शिखर बँक 1 एप्रिल 1935 रोजी अस्तित्वात आली. पण त्या अगोदर भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिश सरकार, ब्रिटिश यंत्रणा या सर्व चलनाचं, रुपयाचं, नाण्यांचं कशा पद्धतीने विनिमय करत होती, या सगळ्यांचा बाबासाहेबांनी या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये व्यवस्थित विवेचन केलेलं आहे. बाबासाहेब ईस्ट इंडिया कंपनीपासून भारतामध्ये वॉरेन हेस्टिंग यांच्या धोरणाचं अभ्यास करतात. 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान असेल किंवा जनरल बँक ऑफ बेंगॉल असेल, हीच नंतर बँक ऑफ कोलकाता आणि बँक ऑफ हिंदुस्तान होते. त्याच्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटनी 1806 मध्ये प्रांतीय 3 बँका आणलेल्या होत्या. बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास. म्हणजे 1806, 1840, 1843 या तिन्ही प्रांतामध्ये बँकिंग व्यवस्था म्हणजे चलन आणि चलनाचं व्यवस्थापन, आर्थिक वित्तीय व्यवस्थापनासाठी या 3 प्रांतामध्ये 3 बँका अस्तित्वात आल्या. याही बँकांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यवस्थित विवेचन केलेलं या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या तिन्ही बँकांना नंतरच्या कालखंडामध्ये प्रेसिडेन्सी बँका असं म्हणलं गेलं. 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर झाल्यानंतर कंपनी जाऊन ब्रिटिश सरकारांच्या राणीच्या नावानं अंमल सुरू झाला. त्यानंतर 1861 मध्ये ब्रिटिश सरकारनं पेपर करन्सी ऍक्ट आणला. त्या पेपर करन्सीमध्ये चलनाचे सारे अधिकार ब्रिटिश सरकारने आपल्या हातात घेतले. तेव्हापासून देशासाठी एक केंद्रीय व्यवस्था असणारी सेंट्रल बँक असावी असा विचार तत्कालीन परिस्थितीवर निर्माण झाला. भारतानं चलन जेव्हा तत्कालीन परिस्थितीमध्ये सोन्याच्या चलनाच्या ऐवजी चांदीच्या चलनाचं प्रमाण होतं, 1892 मध्ये जेव्हा सोन्याच्या तुलनेत चांदीचे दर घसरले तेव्हा भारताच्या चलनाचा प्रश्न अभ्यास करण्यासाठी लंडनहून एक समिती आली होती, केंद्रीय बँक. त्या समितीनं भारतामध्ये एक कंट्रोल करणारी अशी सेंट्रल बँक असावी असा विचार मांडला होता. आणि त्याच धर्तीवर पुढे जाऊन भारतामध्ये एक कमिशन आलं होतं. त्या कमिशनचं चेंबरलिन कमिशन होतं. ते चेंबरलिन कमिशन मध्ये जॉन मेनॉर्ड केन्स नावाचा हा जो काही जगभरातला विख्यात माणूस समजला जात होता, तत्कालीन परिस्थितीमध्ये हा माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष यांचा आर्थिक सल्लागार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे जगभरामध्ये 1929ची जी काही महामंदी आली होती, जे क्रायसिस आलं होतं, या माणसाने 10 वर्षापूर्वी म्हणजे 1921 मध्ये द एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी नावाचा ग्रंथ लिहून जगभरामध्ये पुढच्या 10 वर्षामध्ये बेरोजगारी, भूकबळी अशा पद्धतीचं क्रायसिस येणार आहे
हे 1921 मध्ये लिहिलं होतं आणि तो ग्रंथ 1929 मध्ये जगभरामध्ये गाजला. कारण तोपर्यंत जगाला कुठलीही कल्पना नव्हती जगभरामध्ये 1929 ची आर्थिक महामंदी येणार आहे आणि हा असा विद्वान माणूस तत्कालीन परिस्थितीमध्ये भारताच्या वित्तीय व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी चेंबरलिन कमिशनमध्ये रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड इंडियन फायनान्स अँड करन्सी याचा हा सभासद असलेला माणूस, सदस्य असलेला माणूस भारताच्या एकूण करन्सीचं, चलनाचं, वित्तीय व्यवस्थापनाचं, बँकिंग व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी या समितीमध्ये यांची निवड करण्यात आली. तोपर्यंत भारतीय उपखंडामध्ये रुपये हा चलन स्थिरावलं होतं. स्थानिक चलन म्हणून ते सगळ्या प्रांतामध्ये स्वीकारलं जात होतं. केन्स यांनी 1910 मध्ये सरकारनं युनिव्हर्सल पेपर करन्सी ऍक्ट परत आणला गेला आणि या कायद्यातून 5, 10, 100 रुपयाच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. आता या केन्सच्या विचारानुसार 1913-14 मध्ये एकूण बँकिंग व्यवस्था आणि चलन व्यवस्था, करन्सी व्यवस्था कशा पद्धतीने भारतामध्ये अस्तित्वात होती, चलन पद्धत कशा पद्धतीने बदलत होती, ह्या सगळा विचार करून भारतामध्ये तिन्ही प्रेसिडेन्सी बँका, बँक ऑफ मद्रास असेल, बँक ऑफ बॉम्बे असेल किंवा बँक ऑफ बंगाल असेल, या तिन्ही बँकाचं एकत्रीकरण करून त्यांना प्रेसिडेन्सी बँका करण्यात आल्या आणि त्यांचे चलनाचे निर्मिती करणे, एकूण चलन व्यवस्थापन करणे यांचे सर्व अधिकार या प्रेसिडेन्सी बँकांना यांच्या अहवालानुसार चेंबरलिन आणि केन्स यांच्या याच्यानुसार ब्रिटिश गव्हर्नमेंटनी अशा पद्धतीचा प्रेसिडेन्सी बँकेचा निर्णय घेतला. तत्कालीन परिस्थितीमध्ये पहिल्या महायुद्ध आलं. या पहिल्या महायुद्धामध्ये 1921 साली तिन्ही बँकाचं एकत्रीकरण करून इम्पेरिकल बँकांमध्ये परत कन्वर्ट केलं गेलं. मात्र या बँकांना चलन संबंधी कोणतेही अधिकार दिले गेले नाही आहेत. ते ब्रिटिश गव्हर्नमेंटनी परत बँक ऑफ इंग्लंड यांच्याकडे ठेवलेले आहेत. याच इम्पेरिकल बँका पुढे जाऊन म्हणजे आजची भारतातली सगळ्यात सार्वजनिक बँक म्हणून ज्या बँकेचा आपण उल्लेख करतो, स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे 3 प्रेसिडेन्सी बँका, त्या पुढे इम्पेरिकल बँका आणि 1955 मध्ये एसबीआय ऍक्ट आणून त्या बँकेचं राष्ट्रीयकरण स्टेट बँक ऑफ इंडिया असं झालं आपल्याला पाहायला मिळतं. रुपयाचं मूल्य हे यानंतरही या कालखंडामध्ये मूल्य संवर्धन करण्याची गरज होती. मात्र ब्रिटिश गव्हर्नमेंटनी आपल्या पाऊंडनुसार भारतामधल्या वस्तूचं कशा पद्धतीने कमीत कमी किमतीला खरेदी करून जास्तीत जास्त किमतीला कशा पद्धतीने विकता येईल यासाठी नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि ते पुन्हा पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी तिन्ही ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. भारतामध्ये तेव्हाही रुपयाच्या बदल्यात चांदी असे व्यवहार केले जात होते. 1917 मध्ये युद्ध काळात सोन्याची विक्री सरकारनं थांबवल्यानंतर चांदीचे भाव प्रचंड वाढले आणि परिणामी रुपया प्रचंड गडडला आणि अनेक प्रश्न निर्माण झाले. भारतीय रुपयामध्ये स्टर्लिंगच्या तुलनेत मूल्य स्थिर करण्याची मागणी सुरू झाली आणि एकूणच बाबासाहेबांनी हे सर्व चिंतन करत असताना रुपया, वस्तूच्या किमती, सोन्याच्या किमती, चांदीचा व्यवहार हा सर्व चिंतनात्मक विषय या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन आणि सोल्युशन हा जो आज ग्रंथ आहे तो आपल्याला मराठीमध्ये व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये कविमंडल याचा एक खूप मोठा इतिहास आहे. म्हणजे भारताने कशा पद्धतीने बाबासाहेबांच्या विचाराचं दमन केलेलं आहे हा ग्रंथ अर्थशास्त्रज्ञ कविमंडल यांनी 1997 मध्ये मराठीमध्ये पब्लिश केलेला आहे. इंग्लिशमध्ये हा ग्रंथ होताच, मात्र कविमंडल यांनी हा ग्रंथ 97 मध्ये पब्लिश केला होता. मून त्यावेळेस या बाबासाहेब आंबेडकरचे सदनाचे संपादकीय चेअरमन होते. 1997 ते 1921 मध्ये हा पब्लिश झालाय. म्हणजे जे बाबासाहेबांचे विचार प्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल किंवा भारत सरकार असेल, ह्याला पब्लिश करण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी बाबासाहेबांचे जर हे विचार सर्वसामान्यांपर्यंत गेले तर क्रांती होते. लोक सामाजिक गुलामीतून बाहेर पडलेच आहेत, आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडतील, अर्थशास्त्र सर्वसामान्य माझ्यासारखे विद्यार्थी अभ्यासतील आणि बोलायला लागतील. आणि म्हणून सरकारने 1997 मधला हा ग्रंथ 2021 मध्ये पब्लिश केलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराची भीती आजही हे लोक भेटतात. बाबासाहेबांची कलम तत्कालीन परिस्थितीमध्ये तलवार म्हणून वापरली, मात्र त्यांचे विचार आज धारदार शस्त्रासारखे आजही काम करतात. आणि म्हणून हे सरकार
किंवा इथलं जे काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आजही बाबासाहेबांच्या विचारांना घाबरते, हे यातून आपल्याला दिसून येतं. या सगळ्या ह्याच्यामध्ये भारतामध्ये लंडनमधून 1925 मध्ये चलनाचा प्रश्न सोडण्यासाठी, चलन व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी हिल्टन हेग कमिशन पाठवण्यात आलं होतं. जे रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेच्या अगोदर भारतातल्या एकूण बँकिंग व्यवस्था किंवा बँकिंग व्यवस्था म्हणजेच वित्तीय व्यवस्था कशा पद्धतीने काम करते, लोक पैसा वापरतात का, लोकांना बँकिंगची सवय आहे का, यासाठी हिल्टन हेग कमिशन भारतामध्ये येतं. असं म्हणलं जातं की जेव्हा हिल्टन हेग कमिशन भारतात आलं, या सगळ्या सदस्याच्या हातामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ प्रत्येकाच्या हातात होता. कारण एकूण भारताच्या एकूण अर्थविश्वाचं, एकूण व्यवस्थेचं, एकूण चलनाचं छोट्या छोट्या सूक्ष्म पद्धतीचं विश्लेषण करणारा ग्रंथ उपलब्ध नव्हता किंवा कुठलाही ब्रिटिश शासनाने अशा पद्धतीचं सर्वेक्षण केलं नव्हतं. चेंबरलिन अहवाल सोडला तर ब्रिटिशांकडे भारताच्या वित्तीय किंवा चलनाच्या विनिमयाचं, चलनाच्या व्यवहाराचं कुठलंही अभ्यास त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता किंवा कुठलाही संदर्भ ग्रंथ उपलब्ध नव्हता. आणि म्हणून संदर्भासाठी बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा तत्कालीन हिल्टन हेग कमिशनने वापरला, तो हाताळलाच नाही तर या संदर्भातले जे काही विचार होते, स्वर्ण विनिमय पद्धत आणि स्वर्ण मानक पद्धत, जेव्हा याच्यावरती पुन्हा चर्चा झाली आणि त्या कमिटी समोर, हिल्टन हेग कमिशन समोर जेव्हा सगळ्यात शेवटी जेव्हा हे कमिशन भारतातून जात होतं, त्यावेळेस मुंबईमध्ये साक्ष देण्यासाठी भारतातील प्रमुख त्यावेळेस नेत्यांना बोलवण्यात आलं होतं आणि बाबासाहेबांना सुद्धा आपले विचार मांडण्याची संधी मिळाली. आजच्या लोकसत्तेच्या ग्रंथामध्ये लेखामध्ये आजच्या लेखकांनी काय कमीपणा दाखवला माहीत नाही. मात्र एकूण या सगळ्या ह्याच्यामध्ये जर संदर्भ आपण बघितले, या संदर्भामध्ये भारताच्या एकूण वित्तीय व्यवस्थेचं बाबासाहेबांनी या ग्रंथरूपामध्ये आणि हिल्टन हेग कमिशनलेले संदर्भ हे जर बघितलं तर एकूण स्वर्ण विनिमय पद्धत आणि स्वर्ण मानक पद्धत या सगळ्यांचा विचार केला तर बाबासाहेबांनी अत्यंत हिरिरीने केन्सच्या विचाराची चिरफाड केलेली आपल्याला दिसून येते. स्वर्ण विनिमय पद्धत हे चलनस्थैर्य ठेवू शकत नाही, तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या स्वर्ण मानक पद्धतीचा स्वीकार करून स्वर्ण विनिमय पद्धत हे रुपयाच्या किमती स्थिर न ठेवता ती वस्तूच्या किमती वाढवण्यामध्ये किंवा सर्वसामान्य लोकांना त्याचा आर्थिक फटका बसेल आणि म्हणून चलनाचं रूपांतरण किंवा चलन विनिमय कशा पद्धतीने केला पाहिजे याचं विवेचन आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच या सर्व घटकांचा जेव्हा अभ्यास ते कमिटी करत होतं, कमिटी समोर जेव्हा बाबासाहेबांनी विचार मांडला त्यावेळेस बाबासाहेबांना 1 ते 1.5 तास या सर्व वित्तीय घटकासंदर्भात बाबासाहेबांनी रीतसर मांडणी केलेली होती. केन्स असेल, चेंबरलिन असेल किंवा स्वर्ण मानक असेल किंवा स्वर्ण विनिमय असेल, या सगळ्यांच्या विचाराबरोबरच बाबासाहेबांनी स्थिर आणि चिंतनात्मक पद्धतीने एक विचार मांडलेला होता. तो म्हणजे भारताच्या बँकिंग व्यवस्थेचं व्यवस्थापन झालं पाहिजे. भारताच्या एकूण भारतामध्ये अनेक बँका निर्माण होतात आणि बँका कोडबिलला येतात, बँका बुडतात. तर हा इतिहास काही आजचा नाही आहे. 1770 पासून बँक ऑफ हिंदुस्थान पासून अनेक बँका अस्तित्वात आल्या आणि अनेक बँका मोडकळीस आल्या. का आल्या याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं की महाजन, सावकार, सराफ ही भारताच्या अर्थव्यवस्थेतली एक पिळवणूक करणारी, सर्वसामान्य लोकांचं रक्त पिणारी ही जे काही सराफ, सावकार, भूमीदार ही लोक होती. तर याच्या बँकिंग व्यवस्थेच्या पाठीमागे ही दडलेली होती आणि म्हणून भारतातून अशा पद्धतीची शोषण करणारी व्यवस्था कशी दूर झाली पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी सूक्ष्मपणे अभ्यास करून या ग्रंथामध्येच नाही तर त्या हिल्टन हेग कमिशन समोर सुद्धा बाबासाहेबांनी साक्ष दिलेली होती. तर या माध्यमातून भारताच्या बँकिंग व्यवस्थेसाठी एक कंट्रोलिंग बॉडी असली पाहिजे किंवा एक केंद्रीय बँक असली पाहिजे, बँकांना बँक कंट्रोल करणारी अशी व्यवस्था असली पाहिजे. आणि म्हणून तत्कालीन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याच्यावरती खूप चर्चा झाली. रॉयल कमिशन ऑन इंडिया करन्सी अँड फायनान्स हा जो ग्रंथ होता, हा जो रिपोर्ट होता, तो 1926 मध्ये हिल्टन हेग कमिशनने रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाने तो पब्लिश केला.
या कमिशनचे प्रामुख्याने 3-4 उद्दिष्ट होते. भारतीय चलन पतव्यवस्थेचं पुनरावलोकन करणे, सिल्वर स्टँडर्ड म्हणजे चांदीचा प्रभाव भारतामध्ये कसा आहे ते अभ्यासणे, भारतातील पतनिधी संस्था, बँकिंग यंत्रणेचं मूल्यमापन करणे, स्वतंत्र आणि प्रभावी केंद्रीय बँक स्थापनेस शिफारस देणे. या सर्व बाबतीत बाबासाहेबांच्या प्रबंधाची, या पुस्तकाची मोठी अर्थविश्वास चर्चा झाली. जसं तुम्हाला सांगितलं की या रॉयल कमिशनने केन्स चेंबरलिन बरोबरच बाबासाहेबांच्या विचारांचा पुरस्कार केला, स्वीकार केला आणि एकूणच बाबासाहेबांनी जेव्हा साक्ष दिली तेव्हा भारतातले अनेक अभ्यासक, विचारवंत त्या ठिकाणी होतेच. तर त्याचा प्रभाव काय झाला बाबासाहेबांच्या विचारांचा हिल्टनच्या कमिशनवर? तर भारतातील चलन व्यवस्था स्वायत्त असावी, तिचे नियंत्रण ब्रिटिश सरकारकडे असू नये हे बाबासाहेबांनी प्रकर्षाने सांगितलं. रुपयाच्या मूल्यात स्थिरता राखण्यासाठी स्वायत्त केंद्रीय बँक असली पाहिजे अशी विचार मांडणी केली. भारतीय चलनासाठी सुवर्ण आधारित प्रणाली, गोल्ड स्टँडर्ड असावं, गोल्ड मानांक असावं, अशी पद्धत स्वीकारली पाहिजे अशी मांडणी केली. ब्रिटिशांकडून आर्थिक शोषण थांबण्यासाठी भारतातील बँकिंग यंत्रणेचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. बँक ऑफ इंग्लंड किंवा ब्रिटिश गव्हर्नमेंट हे सगळं हाताळत होतं आणि म्हणून या 3-4 घटकावर जर आपण आजही प्रकर्षाने लक्ष दिलं तर आजही रिझर्व्ह बँक किंवा एकूण भारतामधल्या ज्या काही 20-22 सार्वजनिक बँका आहेत त्यामधले स्कॅम जर बघितले, तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटने जे केलं तेच आजही होत आहे. बँका 56,000 करोड रुपये, 1,25,000 करोड रुपयाचा नॉन प्रॉफिट एनपीए डिफॉल्टर आहेत. किती लोक पळून जातात भारतामध्ये बँकांचं लोन घेऊन, परदेशामध्ये पळून गेलेले किती लोक आहेत. मागच्याच वर्षी 56 लोकांची यादी डिफॉल्टर म्हणून आरबीआयने पब्लिश केली आणि त्यांनी घेतलेलं लोन किती आहे? नॉन परफॉर्मिंग असेट 1,25,000 करोड रुपये. हे आरबीआयच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. आरबीआयने पब्लिश केलेला डेटा आहे. नॉन परफॉर्मिंग असेट म्हणून पब्लिश केलेला आहे. हा सर्वसामान्य तुमच्या आमच्या कष्टाचा, मेहनतीचा पैसा आहे. आपण बँकांवरती प्रचंड विश्वास ठेवतो, पण आज बँक कुणाच्या ताब्यात आहे, बँक कोण लुटतंय, बँकेतला पैसा किती सुरक्षित आहे, हे खरंच चिंतनाचा विषय आहे. तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटनी ज्या पद्धतीचं लक्ष भारतीय वित्त व्यवस्थेवर केलं होतं, आपल्या लोकांकडे तरी आपण सुरक्षित आहोत का? आपला पैसा बँकेमध्ये किती सुरक्षित आहे? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. बाबासाहेबांनी जी काही मांडणी केली, ते हिल्टन कमिशनने तो रिपोर्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सादर केला. या सगळ्यांचा विचार करून आयोगाने भारतामध्ये स्वतंत्र केंद्रीय बँक असावी, ती संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचं नियमन करणारी असावी हे सुचवले होतं. या आयोगाच्या अहवालानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट 1934 तयार करण्यात आला. 1935 मध्ये 1 एप्रिल 1935 मध्ये म्हणजे 90 वर्षापूर्वी रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली. रॉयल कमिशनने जेव्हा 1926 मध्ये हा अंतिम अहवाल रिझर्व्ह बँकेला शिफारस केली, बँकेला चलन जारी करण्याचे सगळे अधिकार देण्यात यावे असेही सांगितलं. हिल्टन कमिशनने 1927 मध्ये जेव्हा हा अहवाल मांडला त्यावेळेस त्याच्यावरती अनेक मतमतांतरण झाली. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याच्यावर वादविवाद झाले. अनेक विधेयकं आली. 1928 मध्ये सुधारित विधेयक आणलं गेलं ब्रिटिश पार्लमेंटमध्ये. तरी पण काही काळ यावरती वाद होत राहिला. नंतर 1929, 30, 31 मध्ये गोलमेज परिषदा आल्या आणि या गोलमेज परिषदेमध्ये हा विषय, पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये रिझर्व्ह बँकेचा विषय पूरक ठरण्यात आला. मात्र 1933 मध्ये हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार आधारित द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल 1933 मध्ये आणलं गेलं. 6 मार्च 1934 मध्ये गव्हर्नर जनरलच्या सहीने आरबीआय ऍक्टचं रूपांतरण करण्यात आलं आणि त्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आजची आपली मध्यवर्ती बँक, आजची आपली केंद्रीय बँक, मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली. आज त्या बँकेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं खूप महत्वाचा रोल आहे भारताच्या वित्तीय आणि एकूण चलन व्यवस्थापनामध्ये. जेव्हा भारत स्वतंत्र होत होता तेव्हा 18 पगड जातीने, समाज व्यवस्थेने, म्हणजे जगभरामध्ये याची चर्चा होती की भारतामध्ये लोकशाही टिकेल की नाही,
भारतामध्ये वित्तीय व्यवस्थापन होईल की नाही हा खूप मोठा प्रश्न होता. पण अनेक सरकारं आली, अनेक सरकारं गेली. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा एकूण वित्तीय व्यवस्थेचा पाया मजबूत का झाला असेल, तर त्याच्या पाठीमागचा प्रमुख भूमिका आहे, ती म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक. 1 एप्रिल 1935 मध्ये स्थापन झालेली ही रिझर्व्ह बँक भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा खूप मजबूत आज जो काही डोलारा थांबलेला आहे वित्तीय व्यवस्थेचा, अनेक क्रायसिस आले, अनेक क्रायसिस गेले. 2020, 21, 22 मध्ये जागतिक क्रायसिसमध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये, पॅन्डेमिकमध्ये जगभरातल्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. मात्र भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँकेचा जो कायदा आहे किंवा रिझर्व्ह बँकेचं जे काही नियमन आहे, ते 1934च्या ॲक्टनुसार केलं गेलं. त्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या जगभरातल्या ज्या काही बँका होत्या, त्या सगळ्यांचा अभ्यास करून हा ड्राफ्ट ब्रिटिश गव्हर्नमेंटनी तत्कालीन परिस्थितीमध्ये आणला होता. बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर आणला होता आणि म्हणून 1934चा बँक ऑफ इंडिया समज झाला. या कायद्यानुसार आधारित पहिली स्वतंत्र केंद्रीय बँक स्थापन करण्यात आली. सुरुवातीला ही बँक ब्रिटिशांच्याच ताब्यात होती काही वर्ष असं म्हणायला हरकत नाही. कारण जोपर्यंत 1949 मध्ये 1 जानेवारी 1949 मध्ये रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. म्हणजे ही बँक पब्लिक बँक करण्यात आली. तोपर्यंत याचं नियमन ब्रिटिशांच्या किंवा बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवरच चालायचं. त्यानंतर रिझर्व्ह बँक ही भारत सरकारच्या अखत्यारीत स्वतंत्र आर्थिक धोरण आखण्यासाठी सक्षम झाली आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास अधिक प्रभावी करता येण्यासाठी रिझर्व्ह बँकेची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची ठरते. तर एकूण आज मी या बाबासाहेबांच्या आर्थिक विचारावर बोलत असताना बाबासाहेबांनी 1913 पासून 1923 पर्यंत प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ पब्लिश करेपर्यंत बाबासाहेबांचा विद्यार्थी दशेतला जर प्रवास पाहिला तर बाबासाहेबांनी आर्थिक घटकावरती फोकस केलेला होता. मात्र बाबासाहेबांना सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी बाबासाहेबांनी अख्खं आयुष्य नंतरचं खर्ची केलेलं आपल्याला बघायला मिळतं. बाबासाहेबांचा 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, बाबासाहेबांचा मनुस्मृती दहनाचा सत्याग्रह असेल किंवा काळाराम सत्याग्रह असेल किंवा सामाजिक चळवळीसाठी बाबासाहेबांनी जी आंदोलन केली, त्या पाठीमागची जर आपण पार्श्वभूमी बघितली, केवळ गुलामगिरीतून मुक्त करणं नव्हतं, तर सर्वसामान्य कष्टकरी लोकांना सामाजिक गुलामगिरी बरोबरच आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करणं, हा एक बाबासाहेबांचा विचार या सगळ्या ग्रंथामधून, त्यांच्या लिखाणामधून आपल्याला पाहायला मिळतो. बाबासाहेबांच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा वंचित घटक असलेला आपल्याला दिसून येतो. बाबासाहेबांनी सगळं लिखाण, सगळं चिंतन, मनन हे कष्टकरी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी धरलेलं आहे. बाबासाहेबांचे जर कृषी क्षेत्रासंदर्भातले विचार पाहिले, वीज निर्मितीच्या क्षेत्रातले पाहिले किंवा भाकरा नांगल किंवा हिराकुंड धरण पाहिलं, तर बाबासाहेबांच्या विचारातून सुटलेले नाही आहेत. बाबासाहेबांनी कामगार मंत्री असताना कुठले धोरण केले? बाबासाहेबांनी मसुदा समितीमध्ये असताना या सगळ्यांचा चिंतनाचा बाबासाहेबांच्या संविधानामध्ये याचं कसं रूपांतरण झालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. एकूणच बाबासाहेबांच्या विचाराची, क्रांतीची ज्योत आहे ती या पुस्तकांमध्ये, या ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या विद्यार्थी दशेपासून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर माझ्यासारखा एक छोटा विद्यार्थी सागरामधला छोटासा थेंब उचलावा, तसं आज मी बाबासाहेबांच्या विचारावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण बाबासाहेबांच्या विचाराची जी महती आहे ती जगभरामध्ये आहे. बाबासाहेबांना अर्थतज्ञमधून स्वीकारायला भारताला खूप जड जातंय. मात्र जगभरामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल किंवा कोलंबिया विद्यापीठ असेल, तर बाबासाहेबांना अर्थतज्ञ म्हणून स्वीकारतात. मात्र आपण का स्वीकारत नाही? बाबासाहेबांबद्दल एडविन कॅनन यांचे जर मत आपण पाहिलं, आंबेडकर इज द एक्सलंट जनरेशन, इज वन ऑफ द ऑर्गनायझेशन ग्रोविंग अर्जन, हे जर आपण वाचलं तर बाबासाहेबांच्या मार्गदर्शकांनी, टीचरनी त्यांचं कौतुक या शब्दात आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर एडविन कॅनिंग यांनी सुद्धा वादविवाद झाले, मात्र गुरुसोबत, शिक्षकासोबत कशा पद्धतीचा वाद असला पाहिजे हा एक खरंच चिंतनाचा विषय आहे. आज गुरु आणि शिष्याचं नातं बघितलं आपण तर फार खरंच चिंतनाची गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर आपले अर्थतज्ञ नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी या पुस्तकामध्ये आहे ते सगळं, हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये हे सगळे दिलेलं आहे. तिथूनच मी कोट केलेलं आहे.
अमर्त्य असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकर इज माय फादर इन इकॉनॉमिक्स. हिज कंट्रीब्युशन टू द फील्ड ऑफ इकॉनॉमिक्स इज मार्वलस अँड विल बी आर remember forever. He's he true celebrated the champion of more than what he said achieved. म्हणजे अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या विचाराचा, बाबासाहेबांच्या एकूण विद्यार्थी दशेचा स्वीकार जगभराने केला. बाबासाहेबांचे विचार आर्थिक, सामाजिक किंवा एकूण बाबासाहेबांनी जे चिंतन केलेलं आहे, ते चिंतन आज आपल्यापर्यंत कशा पद्धतीने ग्रंथरूपाने, विचाराने किंवा ज्या पद्धतीने आलेलं आहे, त्याचं संवर्धन करणं आपली जबाबदारी आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे म्हणजे ही जबाबदारी आपली आहे, की हे विचार पुन्हा-पुन्हा चिंतले पाहिजे. आज 1 एप्रिलच्या निमित्ताने बाबासाहेबांच्या आर्थिक विचारावरती प्रकाश टाकण्याची संधी खऱ्या अर्थाने मला मिळाली. मी या बहुजन संघटनेचे खूप मनापासून आभार मानतो. कारण अशा पद्धतीचे फोकस बाबासाहेबांचे विचाराचे चिंतन करणं काळाची गरज आहे. दमनाच्या काळामध्ये आजूबाजूची परिस्थिती फार विचित्र आहे. 1914 पासून आजपर्यंत काय परिस्थिती आहे? बाबासाहेबांच्या फक्त नावाचा उल्लेख केला जातो. त्यांच्या विचाराचं कसं दमन केलं जातंय. त्यांच्या नावाचा वापर केला जातो. सत्ता, पैसा या सगळ्यासाठी त्यांचा वापर केला जातो. मात्र खऱ्या अर्थाने सर्वसामान्य वंचित घटकासाठी सगळं बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. त्यासाठी कोणीही प्रामाणिकपणे सतसत एकबुद्धीने करताना दिसत येत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचाराचं चिंतन आणि मनन करण्याचा हा महिना आहे असं मी समजेन. आणि आज 1 तासापासून मला आपण ऐकलात. माझ्या विचारामध्ये कुठेतरी सुसंगत असेल की नसेल माहीत नाही. मला ऐकून घेतलत. मी बरोबर असेल. जे काही चांगलं असेल ते माझं असेल. जे काही तुम्हाला आवडलं नसेल तेही माझंच असेल. जे चांगलं असेल ते घ्या. जे चुकीचं असेल ते मोठ्या मोठ्याने मला माफ करा. या ठिकाणी मी थांबतो. जय भीम.